प्रकार क्रमांक 1. नमस्कार, बघूयात आजचा पहिला पदार्थ. हा पदार्थ तयार करण्यासाठी इथे आपल्याला 2 कप मैदा घ्यायचा आहे. आता याच कपाने 1 कप इथे आपल्याला बारीक रवा वापरायचा आहे. हा पदार्थ तयार करण्यासाठी बारीकच रवा वापरायचा, जाड रवा अजिबात वापरू नका. आता मसाले यामध्ये घालून घेऊया. 1 चमचा थोडंसं जाडसर कुटून घेतलेलं जिरं घालायचं आहे. 1 चमचा काळी मिरी पावडर घालायचे. 1 चमचा ओवा घालायचा आहे. मोठे 3 चमचे पांढरे तीळ घालून घ्यायचे आहे. पाव चमचा हिंग घालायचे. पाव चमचा हळदी पावडर घालायची आणि 1 चमचा लाल तिखट घालायचं. ज्या कपाने रवा आणि मैदा मोजून घेतला होता त्याच कपाने अर्धा कप इथे आपल्याला कस्तुरी मेथी यामध्ये घालायची आहे. पाव कप यामध्ये आपल्याला साजूक तूप घालायचं आहे. तर तूप इथे आपल्याला हलकसं कोमट करून घ्यायचं आणि मग यात घालायचंय. चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे. आता हे सगळे जिन्नस आपल्याला हाताने चांगले मिक्स करून घ्यायचे आहे. तुपाचं मोहन चांगलं या पिठाला लागलं गेलं पाहिजे. या पद्धतीने याची अशी मूठ करून बघायची. पिठाची मूठ बांधली गेलेली आहे, याचा अर्थ पिठामध्ये तुपाचं मोहन अगदी परफेक्ट झालेलं आहे. आता या पिठामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि पिठाचा अगदी घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे. जसं आपण पुरीसाठी पीठ मळतो ना, त्यापेक्षाही घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे. हे पीठ अजिबात सैल मळून घ्यायचं नाही, कारण इथे आपण मेथी स्टिक बनवत आहोत. जर हे पीठ सैल मळलेलं असेल तर मेथी स्टिक आतून कच्ची राहते आणि मेथी स्टिकला चांगल्या लेयर्स सुद्धा पडत नाही. त्यामुळे हे पीठ आपल्याला घट्ट मळून घ्यायचं आहे. आता पीठ मळल्यानंतर याला रेस्ट करायला ठेवायचं नाही, लगेच यापासून पदार्थ बनवायला घ्यायचा. कारण पीठ रेस्ट करायला ठेवलं तर पीठ हे सैल होतं, त्यामुळे रेस्ट न करता लगेच यापासून पदार्थ बनवायला घ्यायचा आहे. आता मेथी स्टिकला चांगले लेयर्स पडण्यासाठी 3 चमचे इथे आपल्याला साजूक तूप घ्यायचे. वनस्पती तूप सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता. आणि 3 चमचे यामध्ये कॉर्नफ्लोअर घालून घ्यायचं आहे. कॉर्नफ्लोअर ऐवजी मैदा सुद्धा वापरू शकता. आता हे सगळे जिन्नस आपल्याला मिक्स करून घ्यायचे. इथे आपला हा साठा तयार झालेला आहे. आता मेथी स्टिक तयार करण्यासाठी एक मोठ्या साईजचा गोळा घ्यायचा आहे. याला 1 ते 2 मिनिटं चांगलं मळून घ्यायचं आहे आणि याचा आपल्याला अशा पद्धतीने लाटीही तयार करून घ्यायची आहे. आता याला आपण लाटून घेऊया. आता याची चपाती लाटताना एक गोष्ट लक्षात ठेवायची. जसं आपण नेहमीसाठी चपाती लाटून घेतो त्यापेक्षा थोडीशी पातळ ही चपाती लाटून घ्यायची. इथे मी ही चपाती लाटून घेतलेली आहे. आता यावरती 1 चमचा हा साठा घालून घ्यायचा आहे आणि पूर्ण चपातीला आपल्याला लावून घ्यायचं आहे. आता चपातीचा एक काठ आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचंय. थोडंसं हाताने याला प्रेस करून घ्यायचंय. पुन्हा अर्धा चमचा साठा यावरती घालायचंय. पूर्ण हाताने याला पसरवून घ्यायचंय आणि चपातीचा दुसरा काठ यावरती आपल्याला असा चिटकवून घ्यायचंय. थोडंसं हाताने याला प्रेस करून घ्यायचंय. आता पुन्हा अर्धा चमचा साठा यावरती घालायचा आहे. हाताने याला लावून घ्यायचं आहे. अशी चपाती फोल्ड करत गेल्यामुळे आपली जी मेथी स्टिक आहे तर तिला लेयर्स खूप छान पडतात. साठा लावून घेतल्यानंतर पुन्हा चपाती अशी फोल्ड करून घ्यायची आहे. थोडंसं हाताने याला प्रेस करून घ्यायचंय आणि हलक्या हाताने आपल्याला हिला लाटून घ्यायचंय. तर हिला आपल्याला थोडंसं लांबोडं लाटून घ्यायचंय. बघा, याला मी लाटून घेतलेलं आहे. या पद्धतीने जास्त दाब देऊन तुम्ही ही चपाती लाटू नका. थोडंसं हलक्या हाताने लाटून घ्यायचं, म्हणजे मेथी स्टिकला लेयर्स खूप छान पडतात. पुन्हा 1 चमचा साठा यावरती घालायचंय. पूर्ण चपातीला लावून घ्यायचंय आणि चपातीचा दुसरा काठ आपल्याला यावरती चिटकवून घ्यायचंय. यावरती पुन्हा अर्धा चमचा साठा घालायचाय आणि याला लावून घ्यायचंय आणि दुसरा जो काठ आहे तर तो सुद्धा यावरती चिटकवून घेतला. आता अगदी हलक्या हाताने यावरती आपल्याला लाटणंसं फिरवून घ्यायचंय. जास्त दाब देऊ नका, अगदी हलक्या हाताने करायचंय या पद्धतीने. आणि आपल्याला सुरीने या पद्धतीने छान या मेथी स्टिक कट करून घ्यायच्या आहे. साधारण 1 इंच अंतरावरती आपल्याला या मेथी स्टिक कट करून घ्यायच्या आहे या पद्धतीने. याच प्रकारे मी सगळ्या मेथी स्टिक तयार करून घेतलेल्या आहे आणि एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहे. आता लगेच आपण यांना फ्राय करायला घेऊया. आता मेथी स्टिक फ्राय करण्यासाठी तेलाचं टेम्परेचर खूप महत्त्वाचं आहे. तेल आपल्याला मीडियम टेम्परेचरवरती गरम करून घ्यायचंय आणि यामध्ये मेथी स्टिक घालून घ्यायची आहे. आता या मेथी स्टिक गॅसच्या अगदी मंद आचेवरती आपल्याला क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहे. गॅसच्या मंद आचेवरती मेथी स्टिक फ्राय करून घेतल्यामुळे मेथी स्टिकला लेयर्स खूप छान पडतात आणि मेथी स्टिक क्रिस्पी कुरकुरीत तयार होते. हलकेसे बबल्स कमी झाल्यावरती मेथी स्टिक आपल्याला पलटी करून घ्यायचे आणि छान क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे. तुम्ही या मेथी स्टिक बघा, याला लेयर्स काय छान पडलेले आहे. आता हे मेथी स्टिक आपण दोघी बाजूंनी क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत गॅसच्या मंद आचेवरती फ्राय करून घेऊया.
इथे मी ही मेथी स्टिक फ्राय करून घेतलेली आहे। सांगितल्याप्रमाणे बघू शकता मेथी स्टिकला छान लेयर्स पडलेले आहे आणि मस्त अशा क्रिस्पी कुरकुरीत अशी ही मेथी स्टिक तयार झालेली आहे। याच पद्धतीने मी सगळ्या मेथी स्टिक फ्राय करून घेतल्या। अशी ही मेथी स्टिक चवीला अगदी भन्नाट लागते आणि मस्त क्रिस्पी कुरकुरीत तयार होते। या पद्धतीने तुम्ही एकदा ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 2। आता हा पदार्थ तयार करण्यासाठी इथे आपल्याला 3 कप मैदा घ्यायचा आहे। तुमच्याकडे जर असा मेजरिंग कप नसेल तर घरातील कुठलीही एक वाटी आमटीसाठी वापरतो ती सेट करून घ्यायची आणि मैदा मोजून घ्यायचा। आता हा मैदा आपण चाळून घेऊया। इथे आज आपण गोड शंकरपाळी तयार करत आहोत, तर त्यासाठी मैद्यामध्ये पाव चमचा मीठ घालायचे। असं मीठ घालून घेतल्यामुळे गोडाच्या पदार्थाची चव ही दुपटीने वाढते। आता हे मीठ चांगलं मैद्यामध्ये मिक्स करून घेतलं। आता ज्या कपाने आपण मैदा मोजून घेतला होता त्याच कपाने 1 कप इथे मी साखर घेतलेली आहे। त्याच कपाने 1 कप इथे आपल्याला दूध घ्यायचं आहे। दुधाऐवजी तुम्ही ते पाण्याचा वापर सुद्धा करू शकता। आता साखर आपल्याला या दुधामध्ये चांगली विरघळून घ्यायची आहे। लक्षात ठेवा इथे आपल्याला पाक अजिबात बनवायचा नाहीये, फक्त साखर ही दुधामध्ये विरघळून घ्यायची। साखर दुधामध्ये विरघळलेली आहे। गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि हे मिश्रण फार गरम आहे त्यामुळे हलकसं कोमट होण्यासाठी ठेवायचे। तोपर्यंत पुढची प्रोसेस बघूया। ज्या कपाने आपण मैदा मोजून घेतला होता त्याच कपाने बरोबर अर्धा कप इथे आपल्याला वितळवून घेतलेलं तूप घ्यायचंय। आता हे तूप कडकडीत गरम करून घ्यायचे। तूप कडकडीत गरम झाल्यावरती या मैद्यावरती घालून घ्यायचे। आता तूप फार गरम आहे त्यामुळे सुरुवातीला आपल्याला हा मैदा असा चमच्याने मिक्स करून घ्यायचा आहे आणि नंतर हा मैदा आपल्याला दोघी हातांनी चांगला मिक्स करून घ्यायचा आहे। लक्षात ठेवायचं तुपाचं मोहन पूर्ण पिठाला चांगलं लागलं गेलं पाहिजे। तूप इथे मी मैद्यामध्ये चांगलं मिक्स करून घेतलंय। आता या पिठाची मूठ करून बघायची। अशी मूठ बांधली गेली तर समजायचं तुपाचं मोहन मैद्यामध्ये अगदी परफेक्ट झालेलं आहे। आता हे साखरेचं आणि दुधाचं मिश्रण हलकसं कोमट झालेलं आहे। आता आपल्याला हे मिश्रण असं थोडं थोडं करून या मैद्यामध्ये घालून घ्यायचंय आणि पीठ हे मळून घ्यायचं आहे। 3 कप मैद्यासाठी 1 कप साखर आणि 1 कप दूध हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे। थोडं थोडं हे मिश्रण घालून याचा आपल्याला पीठ हे मळून घ्यायचं आहे। जसं आपण गव्हाचं पीठ मळून घेतो चपातीसाठी त्याच पद्धतीचं थोडंसं सैलसर आपल्याला हे पीठ मळून घ्यायचंय। जास्त पीठ हे घट्ट मळू नका, कारण हे पीठ मुरल्यानंतर खूप घट्ट होतं आणि त्यामुळे शंकरपाळ्याची चपाती लाटताना हातांना फार त्रास होतो। आता हे पीठ झाकून ठेवायचे अर्धा तास आणि मुरण्यासाठी ठेवायचे। इथे बरोबर अर्धा तास झालेला आहे। पीठ पुन्हा आपल्याला 1 ते 2 मिनिटं चांगलं मळून घ्यायचे। सांगितल्याप्रमाणे हे पीठ मुरल्यानंतर थोडंसं घट्ट झालेलं आहे त्यामुळे हे पीठ आपल्याला सैलसरच मळून घ्यायचे। आता या पिठाचे आपल्याला या पद्धतीने 5 मोठ्या साईजचे गोळे करून घ्यायचे आहे। आता एक गोळा घ्यायचा, याला हाताने 1 ते 2 सेकंद चांगलं मळून घ्यायचं आणि या पद्धतीने याची आपल्याला लाटीही तयार करून घ्यायची आहे। आता आपण याला लाटून घेऊया। आता शंकरपाळ्यांसाठी चपाती लाटून घ्यायची आहे। आता ही चपाती लाटताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, जास्त बारीक लाटायची नाही। याची जी चपाती आहे तर ती जाड लाटून घ्यायची, कारण जर जाड आपण चपाती लाटली तर शंकरपाळ्यांना लेयर्स खूप छान पडतात। साधारण 1 इंच एवढी आपल्याला ही चपाती जाडसर ठेवायची आहे या पद्धतीने। आता लगेच शंकरपाळी कट करून घेऊया। तर त्यासाठी जे काट आहे याचे तर ते कट करून घ्यायचे आहे। असं कट करून घेतल्यामुळे शंकरपाळी एकसारखी आणि चौकोनी तयार होतात। आता आपण शंकरपाळी कट करून घेऊयात। इथे मी चौकोनी शेपमध्ये शंकरपाळी कट करत आहे। हवं तर तुम्ही डायमंड शेपमध्ये सुद्धा शंकरपाळी कट करून घेऊ शकता। बघू शकता इथे आपली शंकरपाळी कट करून घेतलेली आहे। याच पद्धतीने सगळ्या चपात्या लाटून घ्यायच्या आणि शंकरपाळी कट करून घ्यायची। इथे मी ही शंकरपाळी तयार करून घेतलेली आहे। आता लगेच आपण यांना फ्राय करून घेऊयात। आता शंकरपाळी फ्राय करण्यासाठी तेल इथे आपल्याला मध्यम टेम्परेचरवरती गरम करून घ्यायचं आहे। शंकरपाळ्यांसाठी तेल हे मध्यम टेम्परेचरवरती गरम असावं, त्यामुळे शंकरपाळी छान क्रिस्पी आणि खुसखुशीत बनतात आणि शंकरपाळींना लेयर्स खूप छान पडतात। आता शंकरपाळी मी तेलामध्ये घालून घेतलेली आहे। शंकरपाळी अशी आपल्याला चमच्याने मिक्स करत फ्राय करून घ्यायची आहे, यामुळे शंकरपाळींना एकसारखा रंग येतो। आता शंकरपाळी आपल्याला गॅसच्या मीडियम फ्लेमवरती फ्राय करून घ्यायची आहे। शंकरपाळी फ्राय करत असताना तुम्ही बघू शकता शंकरपाळीला लेयर्स पडायला सुरुवात झालेली आहे। जवळजवळ प्रत्येक शंकरपाळी हा फुललेला आहे आणि प्रत्येक शंकरपाळीला पदर सुटलेली आहे। आता ही शंकरपाळी आपल्याला हलक्या गुलाबी रंगावरती फ्राय करून घ्यायची आहे। इथे शंकरपाळी फ्राय करून घेतली, यांना काढून घ्यायचं आहे।
शंकरपाळी अशा फिकट रंगावरतीच काढून घ्यायची, कारण शंकरपाळीची कुकिंग प्रोसेस चालू असते आणि नंतर सुद्धा या शंकरपाळीला डार्क रंग येतो, त्यामुळे याच रंगावरती शंकरपाळे फ्राय करून घ्यायचे। इथे मी शंकरपाळे फ्राय करून घेतले आणि तुमच्या लक्षात आलं असेल प्रत्येक शंकरपाळीला छान पदर सुटलेले आहे आणि बघू शकता शंकरपाळीची साईज सुद्धा डबल झालेली आहे। अशी ही शंकरपाळी चवीला अगदी भन्नाट लागता, मस्त अशी क्रिस्पी कुरकुरीत तयार होतात आणि तोंडात टाकताच विरघळतात। प्रकार क्रमांक 3। आता हा पदार्थ तयार करण्यासाठी 1 कप इथे आपल्याला मैदा घ्यायचा आहे। अर्धा कप यामध्ये बेसन पीठ घालून घ्यायचं आहे। बेसन पिठामुळे या पदार्थाला चव खूप छान येते। आणि पाव कप यामध्ये बारीक रवा घालायचा आहे। लक्षात ठेवायचं बारीक रव्याचाच यासाठी वापर करायचा आहे। अर्धा चमचा बेकिंग पावडर घालून घ्यायची आहे आणि पाव चमचा बेकिंग सोडा घालायचा आहे आणि हे सगळे जिन्नस आपल्याला चांगले चाळून घ्यायचे आहे। असे हे सगळे जिन्नस चाळून घेतल्यामुळे हा पदार्थ वजनाला खूप हलका फुलका तयार होतो। आता हे सगळे जिन्नस आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचे आहे। यामध्ये पाव चमचा वेलची पावडर घालून घ्यायची आहे आणि याला मिक्स करून घ्यायचे। इथे आपले हे कोरडे जिन्नस तयार झाले। आता पुढची प्रोसेस बघूया। इथे आपल्याला एका बाउलमध्ये अर्धा कप तूप घालून घ्यायचं आहे। आता हे तूप आपल्याला 6 ते 7 मिनिटं या पद्धतीने चांगलं फेटून घ्यायचं आहे। असं हे तूप फेटून घेतल्यामुळे या तुपाचा रंग पांढरा होतो या पद्धतीने आणि हे तूप देखील अगदी हलकं फुलकं तयार होतं। आता यामध्ये आपल्याला 1 कप पिठी साखर घालून घ्यायची आहे। अशी ही पिठी साखर थोडी थोडी यामध्ये घालायची आहे आणि असं मिक्स करत जायचं आहे। लक्षात ठेवायचं इथे आपल्याला ही सगळीच पिठी साखर वापरायची आहे। आता पिठी साखर यामध्ये घालून घेतली। आता हे मिश्रण आपल्याला पुन्हा 4 ते 5 मिनिटं चांगलं फेटून घ्यायचं आहे। असं हे मिश्रण फेटून घेतल्यामुळे यापासून पदार्थ देखील अगदी हलका फुलका तयार होतो आणि खुसखुशीत बनतो आणि या मिश्रणाचं टेक्स्चर जशी व्हिप क्रीम असते त्या पद्धतीचं तयार होतं। आता हे मिश्रण चांगलं फेटून झालेलं आहे की नाही ते कसं चेक करायचं। थोडंसं मिश्रण आपल्याला असं पाण्यामध्ये घालायचं आहे। मिश्रण असं पाण्यावरती तरंगायला लागलं तर समजायचं मिश्रण इथे आपण चांगलं फेटून घेतलेलं आहे आणि जर हे मिश्रण तळाला जाऊन बसलं तर आणखी 3 ते 4 मिनिटं हे मिश्रण चांगलं फेटून घ्यायचं आहे। आता या फेटून घेतलेल्या मिश्रणामध्ये आपल्याला हे चाळून घेतलेलं जे पीठ होतं तर ते घालून घ्यायचं आहे। असं थोडं थोडं हे पीठ यामध्ये घालायचं आहे आणि असं चमच्याने मिक्स करत जायचं आहे। बघू शकता या पद्धतीने। आता उरलेलं जे पीठ आहे तर ते देखील असं थोडं थोडं घालायचं आणि यामध्ये असं मिक्स करत जायचं आहे। लक्षात ठेवा या मिश्रणामध्ये आपल्याला थोडंही पाण्याचा किंवा दुधाचा वापर अजिबात करायचा नाहीये। त्यामुळे आपल्याला या तुपाच्या मिश्रणामध्येच आपल्याला हे सगळं मिश्रण मिक्स करून घ्यायचंय। सगळं पीठ घालून घेतल्यानंतर हाताने चांगलं आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय आणि या पिठाचा असा गोळा तयार करून घ्यायचा आहे। इथे आज आपण नानकटाई तयार करत आहोत। इथे आपण जेवढं तुपाचं मिश्रण तयार करून घेतलं तेवढ्या मिश्रणामध्ये बरोबर हा गोळा तयार होतो। जर तुम्हाला मिश्रण फार घट्ट वाटत असेल तर तुम्ही थोडंसं तूप पुन्हा फेटून घेऊ शकता आणि ते तूप यामध्ये घालून मिक्स करून घेऊ शकता। मिश्रणावरती झाकण ठेवायचे आणि 6 ते 7 मिनिटं याला मुरण्यासाठी ठेवायचे। मिश्रण चांगलं मुरल्यावरती पेढ्याच्या साईज एवढा गोळा घ्यायचा आहे हातामध्ये। याला सुरुवातीला गोल करून घ्यायचे या पद्धतीने आणि यावरती आपल्याला अशा पद्धतीने बदामाचे काप लावून घ्यायचे आहे। इथे तुम्ही पिस्त्याचे किंवा काजूचे काप सुद्धा लावू शकता आणि हलक्या हाताने आपल्याला याला असं प्रेस करून घ्यायचे आणि तूप लावून घेतलेल्या प्लेटवरती असे हे नानकटाई आपल्याला ठेवून द्यायचे आहे। आता ही नानकटाई आपल्याला बेक करून घ्यायची आहे तर त्यासाठी कढईमध्ये तळाला मीठ घातलेलं आहे आणि एक रिंग ठेवलेली आहे। कढई चांगली आधीच मी प्रीहीट करून घेतलेली आहे। यामध्ये आपल्याला हे नानकटाईची प्लेट ठेवून द्यायची आहे। झाकण ठेवून गॅसच्या अगदी मंद आचेवरती आपल्याला ही नानकटाई 12 मिनिटं बेक करून घ्यायची आहे। इथे मी ही नानकटाई बरोबर 12 मिनिट बेक करून घेतलेली आहे। नानकटाई अशी बेक झाल्यावरती नानकटाईचा रंग देखील हलकासा गुलाबी येतो आणि या नानकटावरती हलकेसे बारीक क्रॅक्स जातात। यावरून समजायचं नानकटाई इथे आपली चांगली बेक झालेली आहे। बघा मस्त अशी खुसखुशीत नानकटाई तयार झालेली आहे। आता गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि ही प्लेट आपल्याला यातून काढून घ्यायची आणि पूर्णपणे ही नानकटाई थंड झाल्यावरतीच आपल्याला हिला डिमोल्ड करून घ्यायचं आहे। अशी ही नानकटाई दुकानातून विकत आणण्यापेक्षा घरच्या घरी तयार करून बघा। मस्त खुसखुशीत आणि हलकी फुलकी तयार होते आणि चवीलाही अगदी भन्नाट लागते। लहान काय मोठी सुद्धा फार आवडीने खातील इतकी चविष्ट बनते। या पद्धतीने एकदा ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 4।
आता हा पदार्थ तयार करण्यासाठी एका पसरट ताटामध्ये 2 वाटी आपल्याला मैदा घालून घ्यायचा आहे। आता यामध्ये पोहे खाण्याचे 3 चमचे साजूक तूप घालून घ्यायचे आहे। तूप इथे आपल्याला थंडच वापरायचं आहे। पाव चमचा ओवा घालायचा आहे आणि 1 चमचा पांढरे तीळ घालून घ्यायचे। चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। आता हे सगळे जिन्नस आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचे आहे। लक्षात ठेवायचं तुपाचं मोहन पिठाला पूर्ण लागलं गेलं पाहिजे। आता पिठाची अशा पद्धतीची मोठ करून बघायची। अशी मोठ जर बांधली गेली तर समजायचं पिठामध्ये तुपाचं मोहन अगदी परफेक्ट झालेलं आहे। आता थोडं थोडं पिठामध्ये पाणी घालायचं आहे आणि पिठाचा आपल्याला अगदी घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे। जसं आपण पुरीसाठी पीठ मळून घेतो तसंच आपल्याला अगदी घट्ट असं हे पीठ मळून घ्यायचं आहे। लक्षात ठेवा इथे आपल्याला या पिठापासून चिरोटे तयार करायचे आहे। त्यामुळे पीठ जेवढं घट्ट मळता येईल तेवढं घट्ट मळून घ्यायचं। या पद्धतीने जर पीठ सैल मळलं तर चिरोटे हे आतून कच्चे राहू शकतात। आता पिठावरती मी झाकण ठेवून 5 मिनिटं याला मुरण्यासाठी ठेवलेलं आहे। तोपर्यंत पुढची प्रोसेस बघूया। पोहे खाण्याचे 3 चमचे साजूक तूप घेतलं आणि त्यामध्ये 3 चमचे आपल्याला मैदा घालून घ्यायचंय आणि याला मिक्स करून घ्यायचंय। इथे आपला हा साठा देखील तयार झाला। आता पीठ सुद्धा मुरलं गेलेलं आहे। पिठातील आपल्याला अशा पद्धतीचे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहे। तर एका वेळी आपल्याला 6 गोळे हे तयार करून घ्यायचे आहे, कारण आपण एकावरती 1 चपाती ठेवणार आहोत। त्यामुळे असे 6 छोटे गोळे मी तयार करून घेतले। आता याला थोडंसं पीठ लावून घ्यायचं आणि आपल्याला हे गोळे लाटून घ्यायचे आहे। तर याची आपल्याला अगदी पातळशी चपाती लाटून घ्यायची। बघू शकता या पद्धतीने। आता आपण तुपाचा तयार करून घेतलेला जो साठा आहे तर तो आपल्याला या चपातीवरती लावून घ्यायचा आहे। साधारण अर्धा चमचा साठा इथे मी या चपातीवरती घालून घेतला आणि असं आपल्याला याला छान लावून घ्यायचं आहे। आता लगेच आपल्याला यावरती दुसरी चपाती ठेवायची आहे। यावरती देखील आपल्याला हा तयार करून घेतलेला साठा लावून घ्यायचा आहे। या पद्धतीने असा साठा लावून घेतल्यामुळे चिरोट्यांना छान लेयर्स पडतात आणि मस्त अशी खारीसारखी चिरोटी तयार होतात। आता यावरती तिसरी चपाती ठेवलेली आहे। पुन्हा थोडासा साठा लावायचा आहे या पद्धतीने। याच प्रकारे एकावरती एक आपल्याला ही तयार करून घेतलेल्या चपात्या ठेवायच्या आहे आणि बरोबर 6 चपात्या एकावरती एक ठेवून द्यायच्या आहेत। आता इथे मी या सगळ्या चपात्या एकावरती एक लावून घेतलेल्या आहे आणि जी वरची चपाती आहे तर तिला सुद्धा साठा लावून घेतलेला आहे। आता याचा आपल्याला अगदी टाईट अशा पद्धतीचा रोल हा तयार करून घ्यायचा आहे। आता हा रोल आपल्याला हलक्या हाताने असा प्रेस करून घ्यायचा आहे आणि याला कट करून घ्यायचं आहे। साधारण 1-1 सेंटीमीटरच्या अंतरावरती अशा पद्धतीने आपल्याला याला कट करून घ्यायचं आहे। बघू शकता या पद्धतीने। यातील मी एक चिरोटा तुम्हाला दाखवत आहे। बघू शकता याला मस्त अशा लेयर्स पडलेले आहे आणि याच पद्धतीने सगळे चिरोटे मी तयार करून घेतले। आता चिरोटे आपण फ्राय करून घेऊया। तर त्यासाठी तेल मीडियम टेम्परेचर वरती गरम करून घ्यायचं आहे आणि हे चिरोटे आपल्याला गॅसच्या अगदी मंद आचेवरती क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहे। चिरोटे गॅसच्या मंद आचेवरती फ्राय करून घेतल्यामुळे चिरोट्यांना छान लेयर्स पडतात आणि मस्त असे क्रिस्पी कुरकुरीत असे हे चिरोटे फ्राय होतात। चिरोटे एका साइडने फ्राय झाल्यावरती दुसऱ्या साइडने पलटी करून घ्यायचे आणि मस्त असे क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत हलक्या गुलाबी रंगावरती फ्राय करून घ्यायचे। इथे मी चिरोटे फ्राय करून घेतले। बघू शकता चिरोट्यांना मस्त असे लेयर्स पडलेले आहे आणि छान असे खारीसारखे हे चिरोटे खुसखुशीत तयार झालेले आहे। असे हे चिरोटे चवीलाही अगदी भन्नाट लागतात आणि मस्त असे क्रिस्पी कुरकुरीत असे तयार होतात। या पद्धतीने तुम्ही एकदा ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 5। आता हा पदार्थ तयार करण्यासाठी एका चाळणवरती आपल्याला 1 वाटी नाचणीचं पीठ घालून घ्यायचं आहे। नाचणीला नागली सुद्धा म्हटलं जातं। भाकरीला जे पीठ वापरतो तेच पीठ इथे आपल्याला वापरायचे। त्याच वाटीने अर्धी वाटी यामध्ये गव्हाचं पीठ घालून घ्यायचं आहे। आता पोहे खाण्याचा 1 चमचा यामध्ये कोको पावडर घालायची आहे। त्याच वाटीने 1 वाटी पिठी साखर घालायची आहे। अगदी चिमूटभर यामध्ये बेकिंग सोडा आणि 1 चमचा बेकिंग पावडर घालून घ्यायची आहे आणि हे सगळे जिन्नस आपल्याला चांगले चाळून घ्यायचे आहे। असे हे सगळे जिन्नस चाळून घेतल्यामुळे हा पदार्थ छान हलका तयार होतो। आता हे सगळे जिन्नस आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचे आहे। ज्या वाटीने आपण हे सगळे जिन्नस मोजून घेतले होते त्याच वाटीने बरोबर अर्धी वाटी यामध्ये आपल्याला साजूक तूप घालून घ्यायचं आहे आणि हाताने हे सगळे जिन्नस आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचे आहे। इथे आपण 1 वाटी नाचणीचं पीठ
आणि अर्धी वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं होतं, तर त्यासाठी बरोबर अर्धी वाटी तुपाचं प्रमाण हे अगदी परफेक्ट आहे। छान याला मिक्स करून घेतल्यानंतर याचा आपल्याला असा गोळा तयार करून घ्यायचाय। लक्षात ठेवायचं या मिश्रणामध्ये आपल्याला पाण्याचा किंवा दुधाचा वापर अजिबात करायचा नाही आहे। बघू शकता या पद्धतीने तूप घातल्यामुळे या मिश्रणाला छान बाइंडिंग येते। यावरती झाकण ठेवायचे 10 मिनिटांसाठी आणि हे मिश्रण मुरण्यासाठी ठेवायचं आहे। तोपर्यंत पुढची प्रोसेस बघूया। कढईमध्ये मी तळाला मीठ घालून घेतलेलं आहे। यामध्ये आपल्याला एक रिंग ठेवायची आहे। अशी रिंग नसेल तर डब्याचं झाकण ठेवलं तरी चालेल। झाकण ठेवून आपल्याला कढई प्रीहीट करून घ्यायची आहे। आता इथे बरोबर 10 मिनिट झालेले आहे आणि हे मिश्रण देखील चांगलं मुरलेलं आहे। आता यातील आपल्याला पेढ्याच्या साईज एवढा गोळा घ्यायचा आहे आणि हाताने याला छान असं गोल करून घ्यायचं आहे आणि अगदी हलक्या हाताने टिक्कीसारखं याला आपल्याला असं प्रेस करून घ्यायचं आहे। बघू शकता या पद्धतीने। आता एक फोक घ्यायचा आहे आणि याने अशा पद्धतीने यावरती डिझाईन ही तयार करून घ्यायची आहे। इथे आपली ही नानकटाई तयार झालेली आहे। याच पद्धतीने सर्व नानकटाई आपल्याला तयार करून घ्यायची आहे। इथे मी प्लेटला तूप लावून घेतलेलं आहे। त्या प्लेटवरती या नानकटाई ठेवलेल्या आहे। आता ही नानकटाई आपल्याला बेक करून घ्यायची आहे। तर नानकटाई गॅसच्या मंद आचेवरती 12 मिनिट आपल्याला बेक करून घ्यायची आहे। इथे मी बरोबर 12 मिनिट ही नानकटाई बेक करून घेतलेली आहे। अशी नाचणीची नानकटाई बेक झाल्यावरती थोडासा डार्क रंग यावरती येतो आणि हलकेसे यावरती क्रॅक्स जातात। यावरनं समजायचं नानकटाई इथे आपली बेक झालेली आहे। आता ही प्लेट आपण काढून घेऊयात आणि हिला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आणि नंतर मग ही नानकटाई आपल्याला डिमोल्ड करायची आहे। नानकटाई पूर्णपणे थंड झालेली आहे। बघू शकता मस्त अशी खुसखुशीत आणि हलकी अशी ही नानकटाई तयार झालेली आहे। दिसायला एवढी सुंदर दिसते त्यापेक्षा चवीलाही अगदी भन्नाट लागते। अशी ही नाचणीच्या पिठाची नानकटाई तोंडात टाकताच विरघळते। लहान काय मोठ्यांना सुद्धा फार आवडेल इतकी चविष्ट तयार होते। एकदा या पद्धतीने तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा। सांगायला विसरू नका, जर तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा। तर चला भेटूया एका मस्त अशा चमचमीत रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।